काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर काल दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। या भ्याड हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। या 28 पर्यटकांमधील जे 3 जण होती ही डोंबिवलीमधील होती। याचमधील एक जण डोंबिवली सुभाष रोड परिसरातील या श्री विजयश्री या इमारतीमध्ये दुसऱ्या माळ्यावर हे संजय लेले राहत होते। संजय लेले देखील 2 दिवसापूर्वी आपल्या कुटुंबासह पत्नी व मुलासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते। संजय लेले यांच्यासोबत अतुल मोने तसेच हेमंत जोशी हे 3 मावस भाऊ आपल्या कुटुंबासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते। याच दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात या तिघाही मावस भावांचा मृत्यू झाला। संजय लेले हे याच इमारतीत या परिसरातच राहत होते। एकंदरीतच संजय लेले हे या परिसरातील हा जो पेपर स्टॉल आहे या पेपर स्टॉलवर दर दिवस पेपर घेण्यासाठी येत होते। या पेपर स्टॉलचे जे मालक आहेत त्यांचे खूप चांगले मित्र होते। आज सकाळी जेव्हा त्यांनी पेपरमध्ये ही बातमी वाचली तेव्हा त्यांना एकच धक्का बसला। आपल्या सोबत आता ते आहेत। काका काय सांगाल, तुम्हाला कधी तुम्हाला हे कळलं? मला सकाळी जेव्हा पेपरमध्ये नाव बघितलं तेव्हा मी एवढं काय नाही दुर्लक्षित केलं, बोललो आणखीन पण कोणी संजय लेले असू शकतो। पण जेव्हा त्यांचा फोटो बघितला ना त्यावेळेस मला धक्का लागला की अरे हा तर आपला मित्र संजय। किती वर्षापासून ओळख होती? म्हणजे आम्ही लहानपणापासून आम्ही क्रिकेट खेळायचो ग्राउंडवर वगैरे, त्याच्यामुळे तिथे आणि समोरच त्यांचा वाडाही होता, त्याच्यामुळे मी लहानपणापासूनच तिथे डोंबिवलीत राहतोय आणि ते पण तिथेच राहत होते। त्यांचा वाडा होता, नंतर बिल्डिंग झाली, त्यामुळे पहिल्यापासूनच लहानपणापासूनच आमची ओळख होती। दर दिवस सकाळी या ठिकाणी यायचे? त्यांच्या घरी पेपर होता माझा, पण आता सध्या मध्यंतरी ते सोडून पुढे गेल्यामुळे पेपर बंद केलेला। कारण त्यांच्या आई वडील होते तिथपर्यंत पेपर ते घेत होते। मला माहीत होतं ते काश्मीरला जाणार? नाही नाही, मला काय कल्पनाच नाही, सांगतो काय, कारण हल्ली जरा म्हणजे एवढं काय गाठभेट होत नव्हती। आता परत तो इकडे राहायला आलेला, पण तो कसा तो कामावर जाणार सकाळी आणि मी काय सकाळीच पेपरचं असतं, संध्याकाळी मी बाहेर पडलो तो पडलो, नाही तर नाही। पण कधी रस्त्यात भेटला तर हाक मारल्याशिवाय पुढे नाही गेला। तुम्हाला ही घटना संपूर्ण तुम्ही आता ऐकली, पेपरमध्ये वाचली असेल किंवा बातम्यांमध्ये बघितलं असेल, काय वाटतं तुम्हाला? आता काय की असं कोणाच्या बाबतीत घडू नये की बाबा माणूस जेव्हा सहलीला वगैरे जातो किंवा असा आता त्याचा परिवार पण त्याच्याबरोबर आहे की नाही काय कल्पना नाही मला, पण सर्वात मोठा असं आहे की बाबा सरकारने याकडे लक्ष द्यावं की बाबा तुम्ही सांगताय आणि लोक मग एवढ्या ह्याच्याने जात आहेत सहलीला वगैरे निर्धास्तपणे, आणि असं घडतं तर मग कोणी सहलीला वगैरे जाणं टाळणार। एकंदरीतच दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात येतोय। डोंबिवलीमधील हे जे 3 मावस भाऊ देखील या हल्ल्यात ठार झालेत, त्यामुळे संपूर्ण शहरात सध्या शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नितीन खरातसह अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।